सातपूरला गुरुशिष्य जयंती सोहळ्याला हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांच्या प्रवचनाने नागरिकांमध्ये विशेष जनजागृती। सातपूरला काल 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गुरुशिष्य जयंती समितीच्या वतीने ज्योती जन्मोत्सव 2026 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शनिवार 11 एप्रिल रोजी अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर सकाळी 8 वाजता महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त प्रबोधनकार अभिजित गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। तत्पूर्वी येथील मंचकाचे तळे भरून पूजन करण्यात आले व खंडोबाचा जयघोष करण्यात आला। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले। सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार, सप्तखंजेरी वादक, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनकारी कीर्तन आयोजित करण्यात आले होते। सत्यपाल महाराजांनी यावेळी उपस्थित असलेल्या महिलांना कर्मकांडापासून दूर राहावे व कुठल्याही बाबा मुनींच्या पाठी न लागता संसारात लक्ष घालावे व महापुरुषांच्या शिकवणी ध्यानात घेऊन जीवन कार्य सुरू ठेवावे। आपण बाबाबुवांच्या पाठीमागे लागल्याने खरातसारखे भोंदू लोक तयार होतात, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या पुस्तकांचे वाचन करून ते आत्मसात करणे आवश्यक आहे, असेही सत्यपाल महाराज म्हणाले। 7 प्रकारच्या खंजेरी एकाच वेळी वाजवून उपस्थित प्रेक्षकांची महाराजांनी मने जिंकून घेतली। यावेळी सातपूर शहरातील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। प्रथम समितीच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व मान्यवरांना मानचिन्ह देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे, सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ हिरे, प्रकाश महाजन, सलीम मामा शेख, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील, अमोल पाटील, निवृत्ती इंगोले, नितीन बाळा निगळ, समाधान देवरे, गणेश बोरकर, करण गायकर, काळूजी काळे, नगरसेविका इंदुबाई नागरे, माधुरी बोरकर, सविता काळे, मानसी शेवरे, सोनाली भंदुरे, दीपाली मंडळ, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजूरकर, इंजिनियर प्रवीण नागरे, अनिल माळी, राहुल साळुंखे, तुषार भंदुरे, अशोक मंडलिक, अशोक पारखे, गोविंद माळी, गुलाब माळी, दीपक गांगुर्डे, CA मनोज तांबे, हेमंत शिरसाट, बाळासाहेब भोजने, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे, प्रकाश खैरनार, गोकुळ तिडके, दिनेश चव्हाण, पवन दोंदे, शिवजन्मोत्सव समितीचे सचिन आबा गांगुर्डे, संजय राऊत, देवा जाधव, बाळा गवळी, गौरव नंदुशेठ जाधव, हर्षल मोरे, मुन्ना तुपे आदी उपस्थित होते। ज्योती जन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष शिवाजी काळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, उपाध्यक्ष मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, चिटणीस सुयोग मोरे, सचिव ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख सागर आनप यांनी मान्यवरांचा सत्कार केला। यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी वृत्तपत्र निर्भीड बाणाच्या निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। वृत्तसंकलन नंदकुमार जाधव। भारत माता की वंदे, जय ज्योती। सातपूर ज्योती जन्मोत्सव 2026 गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी 200वी जयंती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन या समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले महेशजी हिरे, त्याचबरोबर नगरसेविका माधुरी बोलकर, नगरसेविका अंकिता शिंदे, आमच्या थोरात ताई, त्याचबरोबर खैरनार ताई, इथे उपस्थित असलेले चष्मा असल्यामुळे वाचायला जरा त्रास होत आहे, उपस्थित असलेले अध्यक्षजी भरतजी जाधव, त्याचबरोबर सलीम मामा शेख, शिवाजी काळे, उपस्थित असलेले ज्ञानेश्वरजी बगडे, सागर भाऊ, त्याचबरोबर भगवान भाऊ, ज्ञानेश्वरजी क्षीरसागर, उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील समितीचे सर्व सदस्य, उपस्थित असलेले भजनी मंडळ, उपस्थित सर्व सातपूरमधील बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करते। आज देशभर
संपूर्ण देशभर आपण हा दिवस अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा करतो आणि आजचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्याला लढा दिला, स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्याकरता संपूर्ण आयुष्य त्यांनी झिजवलं असे क्रांतीज्योती महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांनीही आपल्या सगळ्यांना एक नवीन दिशा दिलेली आहे. आपण बघतो की पूर्वीच्या काळी महिलांना चूल आणि मूल एवढंच विश्व होतं, परंतु त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे भिडेवाडा सुरू केली. फक्त शिक्षणच नाही, परंतु विधवा किंवा महिलांच्या ज्या विविध रूढी आणि परंपरा होत्या, मग त्यांनी सती जाणं असेल, पुनर्विवाह नसेल किंवा केश वापर, या सगळ्या रूढी आणि परंपरा त्यांनी रद्द करून त्यांना एक नवीन आयुष्य हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेलं आहे. ते नेहमीच म्हणायचे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा ज्योतिबा फुले सांगायचे. म्हणजे त्यावेळेला विद्येचं महत्व किती होतं हे त्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं होतं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुलेंना त्यांनी गुरु मानलेलं होतं आणि ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम केलं त्यांचंच पुढे कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यांनी सुद्धा लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेतलं आणि आपलं संविधान इथे दिलं आणि त्या पद्धतीने आज आपण देशाचा कारभार सुरू आहे. म्हणजे किती महान व्यक्ती या होता आणि त्यामुळे त्यांना आपण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतो. आणि आज आपण बघतो की विविध क्षेत्रात आज स्त्रिया ज्या नाव गाजवत आहेत, काम करत आहेत, त्याचे सगळी देण ही महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी त्रिवार नमन करते. आज या समितीचं मी कौतुक करते, कारण त्यांनी विविध उपक्रम इथे आयोजित केले. मग त्यात पोवाडा असेल, व्याख्यान असेल, जनप्रबोधन हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जरी महात्मा ज्योतिबा फुलेंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य माहिती असलं तरी देखील हे पुन्हा पुन्हा लोकांच्या मनावर ठसवणं, त्याचबरोबर जी नवीन पिढी येते त्यांच्यापर्यंत सुद्धा हे कार्य देणं हे खूप मोलाचं आहे. त्यामुळे इतकं महत्वाचं काम ही समिती करते, त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. त्यांच्या या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते.